माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 10, ज्याचं नाव आहे सुधा मूर्ती यांचे पत्र. सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटकमध्ये 19 ऑगस्ट 1950 रोजी झाला. त्यांनी संगणक विज्ञान या विषयात एमटेकची पदवी प्राप्त केली. त्या टेल्को कंपनीत निवडल्या गेलेल्या पहिल्या स्त्री अभियंता म्हणून ओळखल्या जातात. त्यांना हा बहुमान कसा मिळाला याची ही गोष्ट आहे. 1974 सालामधील तो एप्रिल महिना होता. त्यावेळी पदव्युत्तर विभागात शिकणाऱ्या त्या एकट्या विद्यार्थिनी होत्या. त्यावेळी इतर मुली मात्र विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये संशोधन करीत असत. सुधा मूर्ती यांनी सुद्धा आपण संशोधन करावे व डॉक्टरेट मिळवण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा निश्चय केला होता. एके दिवशी आपला तास संपवून बाहेर पडत असताना त्यांना एका टेल्को कंपनीची तरुण आणि हुशार कष्टाळू इंजिनियर पाहिजे अशी जाहिरात दिसली. त्यात शैक्षणिक पार्श्वभूमी शिवाय एक तळटीप होती, ज्यामध्ये स्त्री उमेदवारांनी अर्ज करू नये असे स्पष्टपणे नमूद केले होते. सुधा मूर्ती यांना या ओळीचा खूपच त्रास झाला, कारण यातून स्पष्टपणे स्त्री पुरुष भेदभाव व्यक्त होत होता. याबाबत पत्र पाठविण्याचा निर्णय सुधा मूर्ती यांनी घेतला. तेव्हा टेल्को कंपनीचे प्रमुख JRD टाटा आहेत अशी माहिती त्यांना असल्याने त्यांनी सरळ पोस्टकार्डवर JRD टाटा यांना पत्र लिहिले व टेल्को कंपनीच्या जाहिरातीमधील स्त्री पुरुष भेदभाव नमूद केला. त्यानंतर तब्बल 10 दिवसांनी टेल्को कंपनीचे पत्र आले, ज्यात त्यांना कंपनीच्या स्वखर्चाने मुलाखतीकरिता बोलवण्यात आले होते. मुलाखतीला पोहोचताच मूर्ती यांनी मुलाखत आपल्या ज्ञानाची परीक्षा घेणारी असावी असे स्पष्टपणे सांगितले. मुलाखत झाल्यावर त्यातील एक वयस्कर गृहस्थ त्यांना म्हणाले, टेल्कोच्या कार्यालयामध्ये स्त्री कर्मचारी आहेत, पण खरे तर ही ऑटोमोबाईल कंपनी आहे. इथे शिकाऊ लोक वेगवेगळ्या वेळेत काम करतात. त्यांना शिकाऊ प्रशिक्षणाकरता जमशेदपूरला जावे लागते. तिथे त्यांची अतिथीगृहात व्यवस्था करण्यात येते. अशा वेळी स्त्री कर्मचाऱ्यांची काळजी कशी घ्यायची, त्यामुळे या ठिकाणी स्त्री कर्मचारी नसतात. सुधा मूर्ती मात्र आपल्या मतांवरती ठाम होत्या. त्यांना वाटत होते फॅक्टरीत महिलांना सुद्धा काम मिळावे. अशी ती दीर्घ मुलाखत झाली आणि त्यानंतर सुधा मूर्तींची निवडही झाली. ही गोष्ट त्यांनी आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांना खरं तर ते आवडले नाही, कारण JRD टाटा यांना लिहिलेले पत्र मृदू भाषेत बंद लिफाफ्यात लिहिणे अपेक्षित होते. आता मात्र ही नोकरी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे असे मूर्तींच्या वडिलांचे मत होते, म्हणून त्यांनी ती नोकरी स्वीकारली. याच पुणे शहराने त्यांच्या जीवनात अनेक बदल घडवले. त्यांचा परिचय नारायण मूर्ती यांच्यासोबत झाला. पुढे त्यांच्याच सोबत विवाह झाला. इथेच त्यांनी इन्फोसिस नावाची कंपनी सुरू केली. त्यांनी समाजकार्यही केले. त्यांच्या या समाजसेवेसाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केला आहे. आज त्यांना JRD टाटा यांना लिहिलेल्या पत्राची आठवण होते. तेव्हा त्यांच्या महान व्यक्तिमत्वाची जाणीव होते. त्यावेळी सुधा मूर्ती सामान्य मुलगी असून केवळ त्या पोस्टकार्डची दखल घेऊन मुलाखतीला बोलावले व गुणवत्तेवर त्यांची निवड केली. यावरून JRD टाटा हे किती महान व्यक्तिमत्व असल्याची अनुभूती होते. माणसांचे मोठेपण हे त्यांच्या पैशाच्या श्रीमंतीवर नाही, तर त्याच्या मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून असते. ही शिकवण या पाठातून आपल्याला मिळते.